हॅलो नमस्कार, मी गजानन बस्के. वेलकम टू कोर इन्फिनिटी अकॅडमी. राज्यसेवा पूर्व परीक्षा जस्ट एक डेट डिक्लेअर झाली आणि त्यानंतर तुमच्या सगळ्यांचा आता एक रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सब्जेक्ट कव्हर करण्याचा एक प्लॅन पुणे तुम्ही तयार केला असेल. त्यामध्ये इथे जस्ट एक बॅच लॉन्च केली आपण, स्पेशली फक्त इकॉनॉमिक्स. इथं रिव्हिजनचं जे काही प्लॅन आहे ते तर आहेच आहे. ऑब्व्हियसली जे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, फक्त पूर्व परीक्षेला टार्गेट करून आपण काही टॉपिक्स केले पाहिजेत असे इथं घेतले जातील. यासोबत सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, PYQ ॲनालिसिस टॉपिक वाईज असेल. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक घेतला तर ते प्रीच्या दृष्टिकोनातून राज्यसेवेच्या कुठला कंटेंट करणं अपेक्षित आहे तो वाला पार्ट, आणि त्याच टॉपिकच्या सोबत तो टॉपिक झाल्यानंतर आलेले आत्तापर्यंतचे प्रश्न. आणि हा एरिया जो बघितला आपण तर 2017 पासून ते आत्ता जस्ट रिसेंटली 2023 पर्यंतचा एरिया क्लिअर केलेला. या सगळ्या PYQचा समावेश आहे, तो पण टॉपिक वाईज. म्हणजे आपण जो एरिया फाइंड आउट केला आहे का तो स्वतः माझ्या मनानुसार नाही आहे की आपण प्रीच दृष्टिकोनातून ठराविक सिलेक्टेड टॉपिकच का घेतलेत. त्या टॉपिकमधला एरिया पण मॅटर करतो. नाही तर होतं काय, मुळात आपले रिझल्ट जाण्याचे कारण काय आहेत किंवा वारंवार प्री देतोय आपण, त्याचं एक रिझन असं की आपण रिव्हिजन करताना परत तो सब्जेक्ट पूर्ण रिडिंग करतो. रिडिंग आणि रिव्हिजनमधला फरक, पुन्हा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तोच सब्जेक्ट वाचणं, याला रिडिंग म्हणायचं, रिव्हिजन नाही. मग रिव्हिजन करताना मागच्या प्रश्नपत्रिकेमधून इथं टॉपिक वाईज कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हा एक पार्ट झाला, आणि याच्यामधलाच महत्त्वाचा एरिया कुठला आहे एवढा कव्हर केलेला आहे. आणि हा एवढा मोठा रेफरन्स आहे 17 पासून ते 23. फक्त 2 किंवा 3 प्रश्नपत्रिका घेऊन आपण हे डिसाईड करत नाहीत, आणि कम्प्लिटली बेस्ड ऑन आयोगाचा जो पॅटर्न आहे किंवा PYQ आहे त्याच्यानुसार ते फाइंड आउट केलेलं आहे. सो ही सगळी बॅच असेल. आपली 28 तारखेला स्टार्ट होती बॅच, आणि ही लाईव्ह पण तुम्ही जॉईन करू शकता. सकाळी 11 वाजता असेल, 2 तासाचं लेक्चर. त्याच्यामध्ये मग लाईव्ह कम्युनिकेशन, जे तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर करू. 2 तास टोटल 12 लेक्चर्स, प्लस मायनस एका दुसरा इकडे होऊ शकतो. पण प्री ओरिएंटेड जेवढा सिलेबस मेन्शन केलेला आहे, आयोगाने प्रश्न विचारले आहेत ते सगळे इथं या लेक्चर्समध्ये कव्हर होतील. 2 तासाचं एक असे 12 लेक्चर्स. व्ह्यू तुमचे 2 असतील. तुम्ही स्वतः लाईव्हला त्यावेळेला प्रेझेंट असाल तो एक वाला, आणि दुसरा रेकॉर्डेड. व्हॅलिडिटी पूर्ण 2 महिन्याची आहे. म्हणजे ऑब्व्हियसली राज्यसेवा पूर्ण कव्हर होते. प्री झाल्यानंतरही तुम्हाला काही ड्युरेशन इथं राहील, इन केस अजून काही मागे पुढे पॉसिबल झालं तर. नेक्स्ट, ह्याच्यातले वैशिष्ट्य बघा, महत्त्वाचे टॉपिक्स हे जे ना एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन. तुम्हाला रिडिंग आणि रिव्हिजनमधला जो डिफरन्स सांगितला, तिथं रिव्हिजन मोडमध्ये सगळं असेल आपलं. बेसिक कन्सेप्ट याच्यावर फोकस, टॉपिक वाईज PYQचे डिस्कशन, एक्सप्लेनेशन. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हा वाला बजेट. आपण यावर्षीचं जे आहे ना, आता मागच्या काही वर्षांचा पुन्हा प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतल्यानंतर बजेटवर एखादा प्रश्न असतो, सो तो एक मिसिंग व्हायला नको म्हणून घेतलेला आहे. आणि 2017 ते 23 पर्यंतच्या PYQचा टॉपिक वाईज आढावा. हे सगळे आपले वैशिष्ट्य आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इथं कन्सेप्च्युअल क्लिअरिटीला खूप जास्त फोकस आपण करणार आहोत, जी की राज्यसेवेला डिमांड आहे. तुम्ही एखाद्या वेळेस कंबाईनला बघित असाल तर थोडा अप्रोच फॅक्च्युअल जास्त असतो, पण राज्यसेवेला मात्र इन डेप्थ कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ही तुमची खूप जास्त मॅटर करते. त्याशिवाय रिझल्ट येत नाही. यासाठी आपल्याच यूट्यूब चॅनलला 2 वर्षांची प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस दिलेलं आहे. तुम्ही बघितलं नसाल तर आवर्जून बघून घ्या, यूट्यूबलाच आहेत. 2023 आणि 2022 इकॉनॉमिक्सचं PYQचं ॲनालिसिस. म्हणजे किती डेप्थ अपेक्षित आहे इकॉनॉमिक्सला हे तुम्हाला त्याच्यावरून कळेल. ठीक आहे. सो असं सगळं स्ट्रक्चर आहे. हा आपला नंबर आहे. तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल, विचारायची असेल तर तुम्ही हे करू शकता. आणि बॅचबाबत दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा की जे 2 तासात आपण शिकतोय ना, तर तो जो टॉपिक आहे तो तिथंच तुमचा क्लिअर होईल. त्यासोबत त्याचे आलेले PYQ हे पण असा एक कम्प्लिशन सर्कल झाल्यानंतरच तो टॉपिक आपला एंड होईल. आणि असे सगळे प्रीचे टॉपिक्स कव्हर करतोय आपण. सो दिस इज ऑल अबाउट बॅच स्ट्रक्चर. ह्याच्या व्यतिरिक्त डाऊट असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.